कासेगावचं हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीचं मैदान मोठ्या उत्साहात सुरू झालेलं आहे. आपण पाहतोय की इथं किमान आता सध्या तरी 25 ते 30 हजार लोकांची उपस्थिती आहे. पण प्रामुख्याने या मैदानामध्ये जी भूमिका असते ती म्हणजे एखादी घटना जर दुर्दैवी घडली, बैलगाडी एखाद्या व्यक्तीला धडकली किंवा काय अपघात झाला तर त्या अपघातावरती त्या व्यक्तीवरती प्रथमोपचार करण्यासाठी आरोग्याची टीम दरवर्षी या मैदानाला भेट देत असते. किंबहुना सांगली जिल्ह्यामध्ये जिथे जिथे हे मैदान होत असतात त्या मैदानामध्ये ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयाची जी आरोग्याची टीम आहे ती तिथं कार्यरत असते. त्याच आरोग्य टीम मधले एक सहकारी आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने ते प्रथमोपचार करतात किंवा कशा पद्धतीने त्यांचं नियोजन असते. दादा नमस्ते. नमस्ते. संजय, तुमचं खरंच काम कौतुकाचं आहे, कारण प्रामुख्यानं तुमची भूमिका असते की एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण प्रथमोपचार करत असता. काय नेमकी तुम्हाला भूमिका असते, कशा पद्धतीने तुमचं प्रथमोपचार केले जातात? नमस्ते, माझं नाव संजय सुतार, उपजिल्हा रुग्णालय ईश्वरपूर यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे डॉक्टर नरसिंह देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम कार्यरत असते. आमची ॲम्ब्युलन्स आहे. इमर्जन्सीमध्ये बैलगाडी म्हणजे बैलगाडी जो बैल हाणत असतोय तर त्याला समजा जर काही इजा झाली, जर इथं बसलेले म्हणजे जे प्रेक्षक आहेत त्यांना जर काही इजा झाली तर आमची टीम जी कार्यरत असते, डॉक्टर असते, नर्सिंग स्टाफ असते, ड्रायव्हर, सर्व सोयीयुक्त आमची ॲम्ब्युलन्स असते दरवर्षीप्रमाणे. आणि कुठल्याही सांगली जिल्ह्यामध्ये जर आमच्या उपजिल्हा रुग्णालय ईश्वरपूरला जर त्यांचं पत्र आलं तर अशी आमची बैलगाडी शर्यत आहे आणि त्यालाच तुमची आरोग्य सेवा तुम्ही देऊ शकाल का? आमचे डॉक्टर नरसिंह देशमुख सर तेवढ्याच तत्पर्याने सांगतात की लगेच आम्ही तुम्हाला सहकार्य करतात. आणि डॉक्टर देशमुख सरांचं काम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीने जर पत्र आलं तर लगेच जावं म्हणतात. ते काय असतं म्हणजे ॲम्ब्युलन्स मध्ये तुम्ही इथं सुविधा किंवा त्याच्या पुढची सुविधा द्यायची म्हणजे जर कशी परिस्थिती असते, काय करावं लागतं? सर्वप्रथम ॲम्ब्युलन्स मध्ये जर काही इजा झाली तर आमचे सर्व साहित्य आमच्या ॲम्ब्युलन्स मध्ये असते आणि जो पेशंट जर इमर्जन्सी झाली तर हॉस्पिटल पर्यंत जाईल तर सर्व त्याला सेवा आम्ही त्यांची व्यवस्था करतो. हे आरोग्य कर्मचारी आहेत, तर यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे कशा पद्धतीने ते प्रथमोपचार करतात. कारण एखादी घटना न सांगता घडलेली असते, पण त्या घडल्यानंतर काय केलं पाहिजे हे त्यांची प्रामुख्याने भूमिका असते. धन्यवाद.